नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज आपल्या स्टुडिओला एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे. एक सामान्य कुटुंबातलं, एक गरीब कुटुंबातलं होतकरू मुलगा. तो रस्त्यावर भाजी विकून किती मोठा दानशूर असू शकतो, याचं उदाहरण त्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे. चरण वनवे. भाऊ नमस्कार. जयशंकर. भाऊ, आमच्या प्रेक्षकांना तुमचा अल्प परिचय द्या. माझं नाव चरण नामदेव वनवे. मी शनिवार चौकामध्ये भाजी विकतो. माझी आई गेली 40 वर्ष आलं म्हणजे आमच्या आई रोडवर भाजी विकते. बर. मग भाजी विकता विकता आम्हाला आमच्या आई मग शाळेत चांगलं शिकवायचा प्रयत्न आईने केला 100%. पण आम्ही तेव्हा असंच फिरायचं इकडे तिकडे मोकळं, त्यामुळे आम्ही काही शाळेत काही जास्त शिकलो नाही. बर. मग नंतर आमच्या आईने बघितले हे काही शाळा शिकायची ह्याच्यात दिसायला. मग आमच्या आईने आम्हाला आमच्या भाज्या धंद्यात आणलं. बर. आणि तिची इच्छा नव्हती आम्ही भाजी विकावं, पण तिने आणलं आम्हाला. बरं. मग आता आम्ही आलो तिथं भाज्या धंद्यामध्ये, मग आपलं भाजीमध्ये आमचं सगळं चालू राहिलं. मग मी रोडवर भाजी विकत असताना मग आमच्या आई आम्हाला नेहमी सांगायची आपण गिरायकाशी कसं वागलं पाहिजे, शेतकऱ्यांशी कसं वागलं पाहिजे. शेतकरी हा देव आहे आपल्यासाठी. माझ्यासाठी तरी मी आता रोडवर भाजी विकतो तर मी सुरुवात माझ्याकडून करतो, माझ्यासाठी देव आहे. बरोबर. कारण जो शेतकरी जर मला माल आणून जर नाही दिला शेतकऱ्यांनी, बरोबर. मी इकडं पुण्यात सिटीत कुणाला काय देऊ शकतो? खरंय. काहीच देऊ शकत नाही. मग शेतकऱ्यांमुळे आमचं भरपूर बरं झाले. आमच्या यशस्वी होण्याच्या मागं आमचं आम्ही जे काही कमवले त्यात 50% शेतकऱ्यांचा वाटा आहे, गिरायकांचा वाटा आहे, आमच्या आईचे कष्ट आहेत. आम्ही फक्त आमच्या आईने आम्हाला जे दुकान चालू करून दिले ते आम्ही फक्त आमचं आईचं दुकान पुढे नेतोय. बाकी आमचं एवढं काहीच विषय नाही. भाऊ, आम्ही सर्व न्यूज चॅनलमध्ये, जवळजवळ सगळ्याच मराठी न्यूज चॅनलमध्ये ही बातमी बघितली की एका सामान्य भाजी विक्रेत्याने 1,13,740 रुपयाचा धनादेश सीएम फंडामध्ये दिला. एखाद्या सामान्य माणसाला ही रक्कम जमवायची म्हणजे जवळजवळ वर्षभर जातं. तुम्ही महिन्याभरात ही रक्कम जमा केली आणि त्यांना सुपूर्द केली. हे सगळं कसं मॅनेज केलं आणि ही संकल्पना तुम्हाला कुठून आली? तर असं झालं, तर आमच्या आईने आम्हाला भाजी विकता विकता हे आमच्या मनावरती बिंबवलं होतं की आपण नेहमी समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यामुळं आमच्या आईने कोरोनाच्या काळात बी आहे ना, आईला आमच्या हाताचा कॅन्सर होता, एक हात कट केला होता. तरी पण आमच्या आईने काय केलं माहिती का, की माझ्या तुम्ही दुखण्यावरती एवढा खर्च करताय, माझं दुखणं बरं व्हायला, पण आज आपण 1,00,000 रुपये गोरगरिबांना कोणाला तरी दान करू, त्यांच्या औषधासाठी जाईल. हे आमच्या आईने पूर्वीपासून आमच्या मनावर बिंबवलं होतं की आपण नेहमी देत राहावं, देतच राहावं. त्यामुळं आमच्या आईचे जे आम्हाला जे बिंबवलं होतं ना, तेच आमच्या डोक्यामध्ये. त्यानंतर मग मला त्या दिवशी असं वाटलं की आपण काहीतरी शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. मग आमच्या आईने केल्यामुळं माझ्या डोक्यात तेच की आपण काहीतरी केलं पाहिजे. तर माझ्या घरामध्ये शंकर महाराजांच्या पादुका आहेत आणि त्या पादुका म्हणजे कसे मला एका व्यक्तीने दिल्यात. आणि ती व्यक्ती राहतात दोघं नवरा बायको बाहेर गावी. त्यांनी फक्त दिल्या पादुका आणि ते म्हटले माझं नाव घ्यायचं नाही, कुणी दिल्या ते सांगायचं नाही. त्या पादुका माझ्या घरामध्ये आहेत आणि मी रोज पूजा करतो त्या पादुकांची. माझ्या घरातली बायको वगैरे सगळी करते. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मी अडचण फिडचण घरात प्रॉब्लेम असला अजिबात पाळत नाही. आमच्या घरात कुणाला जरी माझ्या बायकोला वगैरे कुणाला जरी असं प्रॉब्लेम आला तरी आम्ही असलं कधीच पाळत नाही. मी माझ्या बायकोला सांगतो दिवा लाव, काही करत नाहीत महाराज, आम्ही लावतो, आम्ही ते पाळत नाही. शंकर महाराज आमचे म्हणजे आमचे सगळ्यांचे शंकर महाराज. शंकर महाराज तुमची भक्ती बघत नाहीत, तुमचे कर्म बघतात. आणि माझा कर्मावरती विश्वास आहे. तर मला त्या दिवशी द्यायचं असं डोक्यात आलं की आपण द्यायचं. मग आता मुख्यमंत्र्यांपर्यंत जायचं कसं? जायचं कसं? तर मग आमचे ते स्थानिक आमदार आहेत हेमंत रासने, म्हणजे एकदम असे सामान्य माणसाला कुणालाही भेटतात आणि आम्हाला पहिल्यापासून बघतात ते रोडवर भाजी विकतात ते. आणि मला असं वाटलं आयला मग तिथं जाणार कसं मुख्यमंत्र्यांपर्यंत. मग नेमकं मी म्हटलं आयला हेमंत भाऊंना भेटावं. आणि मी शंकर महाराजांना, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, जो माणूस उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो ना त्याची स्वप्न सत्यात उतरते का, जो झोपेत स्वप्न बघतो ना त्याची स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. मी पैसे द्यायच्या आदल्या दिवशीची रात्री खरी गोष्ट सांगतो, महाराजांची शपथ घेऊन मी रात्रभर, रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आहे ना बेडवर झोपलो होतो. आणि फक्त माझ्या डोळ्यासमोर एकच, मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांना पैसे दिले हेच डोळ्यासमोर बघतोय मी. आणि मी 6 वाजता उठलो, टॉवेल गुंडाळला, मी माझ्या महाराजांच्या पादुकान पुढे गेलो. मी महाराजांना एवढं पण म्हटलं, महाराज हे बघ, महाराज माझ्या बापास प्रमाण आहेत. मुलगा बापास बापाला नाही भांडणार तर कुणाला भांडणार? खरं. माझ्या मनात जे खंत आली मी महाराजांना बोलून दाखवली. महाराजांना म्हटलं मी महाराज रात्रभर झोपलो नाही, मी उघड्या डोळ्यांनी जे स्वप्न बघितले ते तुम्ही सत्यात उतरवायचं, मला माहित नाही. सगळं झालं. मी आलो घरी,
बाहेर गेलो, मठात पाया पडलो, दुकानावर गेलो आणि मला मी रासने वहिनींचा माझ्याकडे नंबर, मी त्यांना फोन केला. अहो म्हटलं, "मला हेमंत भाऊंना भेटायचंय. मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे द्यायचे." ते म्हटले, "भाऊ बाहेर आहेत." आणि मी फोनवर बोलतोय आणि हेमंत भाऊ समोरून माझ्या चालले होते. अरे बाप! मी 1 मिनिट थांबवलं. म्हटलं, "हेमंत भाऊ 1 मिनिट थांबा" म्हटलं. ते म्हटले, "काय आहे रे?" म्हटलं, "असे नाही असा विषय." ते मला म्हटले, वहिनींना जाऊन सांग." मी घरी गेलो परत वहिनींकडे. वहिनींना सांगितलं, म्हटलं, "असे नाही असं." मग वहिनी मला म्हटलं आणि ते स्वतः शंकर महाराजांचे भक्त आहेत हां, नवरा-बायको अरे बाप! आणि एकदम कट्टर भक्त असे. कधी मठात गेले ना एकदम कट्टर भक्त. मग ते म्हटले, "महाराजांची इच्छा असेल तर होईल." मी बी म्हटलं, "महाराजांची इच्छा असेल तर होईल." सोडून दिलं, निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता रासने वहिनींचा फोन, "हेमंत भाऊंनी तुला फोन करायला लावलाय." मी 7 वाजता हेमंत भाऊला फोन केला. म्हटलं, "भाऊ कुठे आहे?" भाऊ म्हटले, "मी सदाशिव पेठेत ते त्यांचा मैत्री कट्टा आहे चहाचा, तिथे ये" म्हटले मला. मी गेलो. ते मला म्हटले, "माझं पीएनशी बोलणं झालंय. फडणवीस साहेबांनी तुला एकट्याला घेऊन बोलवले." अरे वाह! क्या बात! त्यांनी मला माझ्या माझ्या गाडीवर बसले ते. पाऊस येत होता. बसले गाडीवर. आम्ही ते पुन्हा ढिंच्या इकडे सर्किट हाऊस आहे तिकडे गेलो आणि तेवढ्या गर्दीमध्ये आपले पुण्याचे कमिशनर होते. हं, हं. त्यांनी थांबवले, की म्हटले प्रोटोकॉल आहे. मग हेमंत भाऊ त्यांना म्हटले, की "आमचं साहेबांशी बोलणं झालंय. फक्त ह्या मुलाला घेऊन या." मग हेमंत भाऊंनी मला आपल्याला एवढं अरे ते मुख्यमंत्र्याचा तापा, हो, हो, हो. मच्छर बी जाऊन देत नाहीत आतमध्ये. खरं आहे. मला हाताला धरून त्यांनी आतमध्ये नेलं. थांबलो खाली. फडणवीस साहेब खाली आले. माझ्याशी एक 4 मिनिटं बोलले. मी दिलं. ते म्हटले, "मला वेल डन" वगैरे थाप मारली. माझ्याशी बोलले आणि ते गडबडीत होते, निघून गेले. आणि मग त्यांनी त्यांच्या Facebookला पोस्ट टाकली, क्या बात है! की सामान्य भाजी विक्रेत्यांनी असे-असे पैसे दिले. ते झाले ऑल महाराष्ट्र. सगळीकडे गेलं. हं, बरोबर. सगळे न्यूजवाले माझ्या दुकानावर आले. "अरे, हे काय?" मग मी आपलं जे आहे ते खरं सांगितलं, की हं. आपल्या घरामध्ये शंकर महाराजांच्या पादुका होत्या. मी त्या पादुकांच्या खाली एक गल्ला केलाय. हो. आपला जो काय धंदा होईल ना, लय नाही. हे बघा महाराज एवढं देतात. तुम्हाला एवढं द्यायला काय हरकत नाही. खरं आहे. एक 100ची नोट काढायची, त्या डब्यात टाकायची. हो. जेव्हा कधी महाराष्ट्रावरती आपत्कालीन असे काय संकट येतील, त्या दिवशी गल्ला फोडायचा, देऊन टाकायचा. कारण आपल्यासोबत काही येणार नाहीये. हं. आपण केलेलं चांगलं काम आणि तुला सांगू का भाऊ, आपल्या चांगल्या वागण्यात आणि चांगल्या बोलण्यात तुम्ही देवाला कुठे शोधायला जाऊ नका. मी शंकर महाराजांच्या इथं माझा एवढा अभ्यास झालाय ना भाऊ, मी म्हणजे कुणाला ज्ञान द्यायला जात नाही. मी बरोबर. जे काही कुणाला सांगायला जातो ना, मी माझ्या स्वतःवरती बघतो, की आपण हं. त्यात पात्रतेत आहे का? खरं आहे. त्यामुळे मी आहे ना, कुणालाही ज्ञान द्यायला जात नाही. मी कुणालाही ज्ञान द्यायला जात नाही. पहिलं मी एखाद्या गोष्टीची चूक काढायला गेलो ना एखाद्याची आपण, तर आपण 2 मिनिटं डोळे मिटून बघतो, की आपण तसं आहोत का? हं. खरं आहे. अगदी खरं आहे. तुम्ही चांगले आहेत, हे तुम्हाला दाखवायची गरज नसते भाऊ. तुमचं कर्तृत्व कळतं तुम्ही चांगले आहेत का नाही. अगदी बरोबर. तर ते तसे मी म्हणजे शंकर पैसे महाराजांनी ते स्वप्न पूर्ण केलं दुसऱ्या हो, दिवशीच. हो. अहो शंकर महाराज तुम्हाला सांगू का? शंकर महाराजांकडं वेगवेगळे भक्त आहेत. हं, हं. लाखो भक्त आहेत शंकर महाराजांचे. हं. लाखो भक्तांना वेगवेगळे अनुभव आहेत महाराजांकडे. सगळ्यांना जर एकसारखा अनुभव आला, तर शंकर महाराज मग म्हणतील, "हां, एकसारखेच आहे. मला बी अनुभव आहे, तुला बी." मग ते महाराज आहेत ना, ज्याची जशी भक्ती, जसे त्याचे विचार आहेत, महाराज तशीच प्रचिती त्याला देतात. आता एखाद्याचं काहीतरी खोड्या काढायच्या असतील, ते हं. खोड्या करत बसला ना, हं, हं. महाराज म्हणतात, "तुला ते खोड्या आवडतात का? मग तू खोड्याच करत बस." हं. आणि एखाद्याला जर तुम्हाला जर सेवाच घडवायची असेल ना, अहो शंकर देव जर तुम्हाला समोर भेटला ना, समोर, तुम्हाला देवाकडं काय मागता आलं पाहिजे, हं, हं. हे तुम्हाला कळायला पाहिजे. खरं आहे. मी तुला सांगू का, मी एका गाण्यात ऐकलं होतं, देव जर समोर भेटला ना, तुम्ही देवाला मागते नाही, असं मागा ना, की देवाला देताना इतका आनंद वाटला पाहिजे, की खरंच मागितलं यांनी. क्या बात! मी ते वाक्य आहे, मी बघितलं म्हणजे ऐकलं मी आणि नेहमी ऐकतो. चिंतनात मन माझे रमो नित्य देवा, हीच एक आस आता करून घ्यावी सेवा. हं, आपण कशाला आलोय रे? हं. फक्त देऊन जायचंय, घेऊन काहीच जायचं नाही. खरं आहे. चांगलं आपल्या सोबत येणार आहे, वाईट सगळं इथंच राहणार आहे. तुम्ही चांगलं वागता, वाईट वाटतं, हे तुमच्या लोक आहेत ना, तुला सांगतो जग कधीच बदलत नाही. हं, हं. आपण बदललं की जग बदलतं. बरोबर. आणि आपण कुठल्या चष्म्यातनं लोक बघतो ना, त्याच्यावरती जग आहे. तुमचा जर बघण्याचा दृष्टिकोन चांगला असेल ना, तुम्हाला प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसणार भाऊ. बरोबर. तुला जर अशा सवय असेल ना बारीक-बारीक किडे करायची, हं, हं, हं. इथं काय आहे, तिथं काय, मग तुला तिथं त्या रिंगणातच ठेवतात महाराज तुला. हं. बरोबर. महाराज तुम्हाला आवडतं काय ना त्याच्यात ठेवतात. हं, मग हं, तुम्ही हं. काही मागा. आता एखाद्याच्या अंगात जर भामटेपणा असेल, हं, हं, हं. त्याला वाटतं आयला मी महाराजांचा भक्त आहे, महाराजांना आवडत असेल. महाराजांच्या चोपडीत सगळ्यांचा हिशोब असतो. हं. फक्त तो नंतर आहे ना फायनलला हं, जेव्हा हं. टेबलवरती फाईल येते का महाराजांच्या, हं, हं. तेव्हा त्यांचा हिशोब निघतो. खरं आहे, खरं आहे. ज्याला त्याला वाटत असेल की मी महाराजांचं
बघते, मी महाराजांचा भक्त आहे असं सांगणं लय सोपं आहे. त्यांचं होऊन दाखवणं लय अवघड आहे. अवघड आहे, अशक्य नाहीये. खरंय. हां, आणि माझा तोच प्रयत्न आहे. मला त्यांचं होऊन दाखवायचंय. भक्त असा असावा, जो असून स्वतःचा नसावा. क्या बात आहे, क्या बात. आपण महाराजांचे भाऊ, जसं तुम्ही म्हणाले की तुम्ही गेली 20 वर्ष शेतकऱ्यांच्या संपर्कात असता, त्यांच्याकडनं माल घेता, त्यांची एखादी व्यथा किंवा त्यांचा असा गंभीर प्रश्न काय आहे जो तुम्हाला भेडसावतोय सारखा सारखा? तर शेतकऱ्यांमध्ये मी 20 वर्ष आले. मी जवळनं बघतो आणि तुम्हाला सांगू का, मी त्या शेतकऱ्यांकडून एवढा माल घेऊन जातो ना, शेतकरी मालाबरोबर मला आशीर्वाद सुद्धा देतात. आणि मी तुला सांगू का भाऊ, शेतकऱ्यांचं दुखणं काय खरं, शेतकऱ्याला ₹50 बाजार नकोच आहे भाजीचा. ₹10 बाजार पाहिजे. मी शेतकऱ्यांचं जवळून दुखणं बघितलंय. आता सिटीत बघ, ₹50 ला गड्डी असेल ना, सिटीतल्या लोकांना काय वाटतं, की आले शेतकऱ्याला ₹50 गड्डी म्हटलं, शेतकऱ्याला किती पैसे भेटले? तर तसं नसतंच. हे दुखणं वेगळे. वादळ वारे पाऊसमध्ये शेतकऱ्यांनी एकरभर कोथमीर टाकलेली असती का, त्यातली 90% जळून जाते, खराब होती, पाऊस ऊन ह्यानी. त्यामुळे शेतकरी होतं हवालदिल. शेतकऱ्याला जे ₹50 गड्डी भेटते का, ते अख्खी एकर एकूण बी तेवढा निघत नाही हिशोब. ते फक्त गैरसमज सिटीमध्ये असतो, की शेतकऱ्याला ₹50 भेटते गड्डीला बाजार. तर शेतकऱ्याचं म्हणणं काय, गड्डीला 12 महिने फक्त ₹10 बाजार भेटावा. शेतकरी इतका खुश होईल ना, कारण 10ला जर मला भेटली, तर मी 15-20 ला पुढे विकली तर घेणाऱ्यालाही परवडतं. हे ₹50 शेतकऱ्याला जातात हे चुकीचं आहे. आम्ही शेतकऱ्याचं जवळनं बघितलेलं आहे. तर शेतकऱ्याची दुखणी कशी आहेत माहिती आहे का? शेतकरी 5 लिटर दूध विकतो, तेव्हा त्याला 1 लिटर पेट्रोल येतं. 1 टन ऊस विकला, की त्याला 1 तेलाचा डबा येतो. शेतकऱ्याची अशी वाट आहे बघ. आणि शेतकरी जागलाच पाहिजे. शेतकऱ्याशिवाय काहीच खरं नाही. आणि शेतकरीचं काय दुःख आहे ना, मी लय खरंच जवळनं बघितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला फक्त ₹10 गड्डीला भाव भेटावा, एवढी शेतकऱ्याची इच्छा आहे. ₹10 जर भेटला ना शेतकऱ्याला बाजार, शेतकरी कुठंच आरडाओरडा करू देणार नाही. का, मी फक्त मला ज्या भाजीतलं नॉलेज आहे तेच सांगतोय. बाकीचं ऊसातलं, फळातलं माहीत नाही. पण मी ज्या शेतकऱ्यांमध्ये राहतो ना, त्यांच्या मनातलं सांगतो. त्यांना 12 महिने ₹10 बाजार भेटला ना, तरी ते कुणाकडेही तक्रार करणार नाहीत. मला एवढा विश्वास आहे शेतकऱ्यांवर. आपली प्रॉपर्टी आहे ना, एक दिवस असं घरात उघडी ठेवून बघा, रात्रभर झोप लागणार नाही. शेतकऱ्याची प्रॉपर्टी रात्रभर उघडी असते. तो कसा सहन करत असेल? त्याची प्रॉपर्टी म्हणजे त्याची शेतीची आहे. वादळ वारे पावसात जर एकदा झोपलं की झोपलं. तो माणूस कसा सहन करत असेल? आणि सहनशीलता, त्याची जी सहनशक्ती आहे ना, बघायची असेल ना, तर शेतकऱ्याच्या बांधावर जायचं एकदा बघायला. तो काय सहन करतोय? त्याच्याची ताकद फक्त परमेश्वराने शेतकऱ्यालाच दिली आहे. कारण तो लाख मेले तरी चालतात, पण तो लाखांचा पोशिंदा शेतकरी जागला पाहिजे. शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. मी मागेही सांगितलं होतं. त्यामुळे शेतकरी हा जागला पाहिजे. शेतकरी जर नसेल, आणि तुम्हाला सांगू का, शेतकऱ्यांसाठी अजून 5 वर्षांनी शेतकरी हा राजा असेल. बघा ना तुम्ही, पुणे जिल्ह्यात जमिनी राहिलेल्या नाहीयेत. बरोबर. जमिनी माझं एक खरंच शेतकऱ्यांना आव्हान आहे. जमिनी कोणीच विकू नका. तिला पिकवा, तिच्यातून कमवा. तुमच्या जमिनीतून तुम्हाला सोनं भेटेल. 5 वर्षानंतर जमिनीचा भाव लय मोठा होईल. पण शेतकऱ्यांनी त्यातनं फक्त सोनंच पिकवावा, माझी एवढीच इच्छा आहे. भाऊ, तुमची 2 पुस्तकं प्रकाशित झाली. दोन्ही पुस्तकांना म्हणजे वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल आम्हाला जरा सांगा. पुस्तक म्हणजे लिहायचं काय डोक्यातच नव्हतं. मी 2016ला शंकर महाराजांकडे जायला लागलो. मला लागायच्या रोज 2-4 क्वार्टर प्यायला दारूच्या. बरं. दारू प्यायचं, काय कुठलं देव नाही आणि काय नाही. मी तुला सांगू का, मी इतकं माती खाल्ली आहे ना भाऊ, तुला सांगायची खोटी. मी माझ्या आईच्या सुद्धा लग्नात पाया पडलो नाही, मला लाज वाटायची. पण मी तुला सांगतो, शंकर महाराज जर नसते ना भेटले भाऊ, माझी आई बी नसती कळाली. माझ्या आईचं कष्ट अख्खं वाया गेलं असतं. शंकर महाराजांमुळे माझी आई कळाली. हे मी मरेपर्यंत विसरणार नाही. कारण शंकर महाराजांमुळे माझी आई कळाली, नाही तर मला कुत्र्याने हाल नसतं खाल्लं. तर त्या दिवशी अशी सणक आली, 4 क्वार्टर पेले होते. आणि पूर्वी मी लहान होतो ना, शंकर महाराज मठात मागणं जायचो. ते पुस्तकात लिहिलेलं आहे मी. मागणं जायचं, शाळेला दांडी मारायची, दप्तर टाकायची, दुर्वणं भरायची. महाराजांना भात दाखवायच्या आधी 2-3 वाट्या खायच्या तिकडे मागच कोपऱ्यात. तिकडून जायचं, कोणाची तरी चप्पल बघायची, घालायची आणि गायब व्हायचं. तेव्हा लहान हो, 10 वर्षाचा होतो तेव्हा. बरोबर. 10-12 वर्षाचा. तेव्हाच लय अक्कल. मग 12-13 वर्षाचं असताना मग तिथली ट्रे मधली महाराजांची सिगरेट उचलायची. नुसतं असं वाढायचं आणि सोडायचं. नशा-बिशा काहीच माहित नाही. मग ते तसं, मग आता मला लक्षात आलं, की याला महाराजांचं आपल्यावर लक्ष होतं. महाराज म्हटले, "ये तू फिरून. बघतो तुझं काय करायचं नंतर." आता लक्षात आलं माझ्या, की महाराजांनी तेव्हाचं सगळं बघितलेलं लक्षात ठेवलं होतं. आणि मग 2016ला असेच 3-4 क्वार्टर पिले होते. त्रिपुरी पौर्णिमा होती. आता 9 वर्ष पूर्ण होतील मला.
फुल टाईट होतं. हादग्याच्या फुलाचा हार ओवत बसलो आणि 3 वाजेपर्यंत घरातले म्हणले, "आई येडा झालाय, टाक फुल प्यालाय आणि काय करतो?" सकाळी 6ला जाग आली, बिगर चपलीचाच मठात गेलो. महाराजांना हार घातला. पाहिलं ते महाराजांचं रूप बघितलं, असे गेल्या-गेल्या तर असे रागानेच बघत होते, की तुझं काही खरंच नाही आता. हम्म. 5 मिनिटं बघत राहिलो, मला काहीच सुधरेना. नंतर ह्या गेटने आलो, असे जरा मवाळ झाले. हम्म. पहिलं रागाने बघत होते, असं वाटलं. नंतर इकडं आलो का डाव्या बाजूला, आणि खरंच सांगतो तुम्हाला, मठामधला अनुभव माझा, मी हम्म. माझा वैयक्तिक, मी कुणालाच ज्ञान शिकवायला जात नाही. बरं. फक्त मी माझा अनुभव सगळ्यांना सांगतो. बरोबर. ज्यांनी खरंच माती खाल्ली ना, माती खाल्ली ना, ती व्यक्ती मठात जाते ना जेव्हा, जेव्हा महाराजांच्या गाभाऱ्यात समोर उभं राहते का, हम्म. ती निम्मी घाबरलेली असते. कारण का? तर त्यांच्या मनाला माहिती असतं आपण काय माती खाल्ली आणि महाराजांकडे का आलोय. हम्म. आणि मग त्या त्या राऊंडमध्ये आहे ना, तो जर त्या महाराजांच्या पट्टीत घावला आणि जर त्यांनी तिथं जर गुन्हा कबूल केला महाराजांपाशी, तुम्ही लोकांना नका सांगू, महाराजांनाच सांगा. बरोबर. आणि शंकर तुम्हाला सांगू का, भगवद्गीतेत स्वच्छ लिखाण लिहिलेले आहे भगवद्गीतेत. जगातला कुठलाही माणूस राहू दे, त्याने किती माती खाऊ दे आणि किती पाप करू दे, तो एकदा जर भगवंताला शरण आला ना, त्याला माप असतं. बर. आणि जर त्यांनी परत तीच माती खाल्ली ना, तुमचं सगळं थेरफार बाहेर काढतात आणि तुम्हाला आत्ता जेवढं भोगतं ना, त्याच्यात टिबल भोगायला होते. अरे बाप. मी माझा अनुभव सांगतो. मग ते जर तुम्ही तिथं गाभाऱ्यात थांबून जर त्यांची माफी मागितली, समाधी डोकं तुमच्या मनातलं, आता मी माती काय खाल्ली आहे ना, फक्त माझ्या महाराजांना माहिती. बरं. त्यामुळे महाराजांनी माझे इतके हातपाय बांधून ठेवलेत ना, मी, माझी आई, माझ्या महाराजांनी मलाच माहिती मी माती काय खाल्ली. हे मला मरेपर्यंत चालणार आहे आतमध्ये. कारण मला महाराजांनी कामच तेवढं दिले. मी महाराजांना म्हटलं, "महाराज, मी जितकी माती खाल्ली ना, मला तितकं मोठं काम पाहिजे." बरोबर. तर मी तेव्हा बाहेर आलो. मग डाव्या हाताला महाराज असे वाटले, की ठीक आहे, तुला अशी नजर वाटली आणि मला अशा भावना झाल्या, की महाराज आता असे म्हणतात, की ठीक आहे, चल आता माफ केलं, परत नाही. असं आलो, तिकडून बघितलं परत तशीच. आणि तुम्हाला सांगू का, महाराज मठामध्ये गेले ना, ज्यांनी चूक केलेली आहे का, म्हणजे मी माझ्या भाषेत सांगतो, ज्यांनी माती खाल्ली आहे का, तो महाराजांच्या नजरेला नजर कधीच भिडवत नाही भाऊ. आता लाखो भक्त मठामध्ये येतात. मी कुणाला नावं ठेवत नाही. पण ज्यांनी माती खाल्ली आहे ना, तो कधीच महाराजांच्या नजरेला नजर भिडवत नाही. हां. ताकद बी नाही त्याची. तो सांगणार नाही. बरोबर. मी माझा अनुभव माझ्या पुस्तकात टाकलेला आहे. आणि मला जग जाहीर सांगायचंय, मी आहे ना गाढव होतो. मला माणसात शंकर महाराजांनी आणलं. नाहीतर मला 4 क्वार्टर, पत्ते खेळ, जुगार, सिगारेट, नाही ते धंदे कुणाला सांगत बसतो. मी माझं सगळं पुस्तकात टाकलं. महाराज म्हटले घ्या. आणि मला 2 पाकीट सिगारेट लागायच्या रोज. 2 पाकीट सिगारेट वाढायच्याच. काय बी होऊ दे. फाक नुसते वाढायच्या. मग नंतर असं झालं, आईला आपण महाराजांचे भक्त आहेत. आपण कायला सिगारेट पितोय? मग मी तोवर दाखवत नव्हतो महाराजांना सिगारेट. मग एक दिवस असा आला, सिगारेटचं पाकीट आणलं होतं का, त्यातली सिगारेट काढली आणि महाराज म्हटला, "आता तुम्ही प्या बरं एक." ती जी महाराजांनी पिली का, त्यातनं जे धुराचा वलय निघला का, मला ते कसतरीच झालं. 2 मिनिटात महाराजांना सांगितलं, "महाराज आता तुम्ही प्या सिगारेट, मी नाही पीत." महाराज तशी आपली सिगारेट गेल्या, 2 पाकिट परत सिगारेटला हात लावला नाही. क्या बात. महाराजांनी त्यातनं बाहेर काढलं सिगारेटनं. वाह! आणि ऐका ना, चांगल्यासाठीच काढलं ना. 2 पाकिट जर पिले असतं तर इथं फुफ्फुस काहीतरी कॅन्सर होऊन मेलं असतं. बरोबर. आता उद्या मरण येऊ द्या, हरकत नाही. कारण मी जे 8 वर्ष महाराजांच्या सानिध्यात आहे ना, हं. अख्खे वनप म्हणून सगळे दिवस जगतोय. आणि मी येणारा प्रत्येक दिवस असा जगतोय, की हा माझा वनप आहे. कारण मी 2016 नाही तर 17लाच मेलो असतो. महाराज रोज 4 क्वार्टर, 3-3 पाकीट सिगारेट, रात्रभर दारू प्यायचं, बोंबलत फिरायचं. आत्ता मी राहिलो असतो का, मला सांगा बरं 8 बरोबर. वर्षांनी? खरंय. काहीतरी निघलं असतं ना, मला उद्या मरण येऊ द्या, मला हरकत नाही. पण महाराजांनी एवढंच सांगितलंय, तुम्ही जे माझ्याकडून करून घेताय ना, फक्त मरायच्या 2 सेकंद अगोदर तुमचं खरं रूप दाखवायचंय मला. अरे हां. वाह! मग तुम्ही एवढं का करून घेताय माझ्याकडून? मला 8 वर्ष आले, बाबांनी मला पुण्याच्या बाहेर जाऊन दिलं नाही. अरे मी वाह! 8 वर्ष आलं पुण्याच्या बाहेर गेलो नाही. मला एकही दिवस महाराज समाधीवरती यायचं चुकवत नाहीत. बापरे! आणि मी जर तिकडं, माझ्या घरात माहिती, मी महाराजांना सांगितलंय, मला जर ढगात न्यायचंय ना, वर न्यायचंय ना, मग तुम्ही महाराज मला तुमच्या दारात मरण द्या. मला झुरून चुरून नको. मग तुम्ही मला 8 वर्षात का कुठं जाऊन दिलं नाही? माझी आई गेली ना, तेव्हा माझ्या आईची मैत स्मशानभूमीत जळत होती आणि 12 वाजता, आणि मी 12 वाजता मठाच्या बाहेर किळी वाटत होतो. आणि तिथं लोकं विचारत होते, "अरे, या बाईचा मुलगा कुठे आहे?" अरे बाप! मग मला एक सांग, मग महाराजांनी माझ्या मनात असं काय बिंबवलं होतं, की "तू तुझ्या आईपाशी नको थांबू, इथं येऊन बस." का, कशाकरता बसवलं? माझ्या मनात तुम्ही असं काय भरले? मग मला याचं उत्तर द्या. मी महाराजांशी भांडतो भाऊ. मी भांडायला लागलो ना, मी महाराज आणि मी
माझ्या माझ्या घरात पादुक आहेत. मी महाराजांशी भांडतो. भांडताना महाराज मला रडवतात बी, हसवतात बी. त्यामुळं मला भांडायचा अधिकार महाराजांसोबत आहे. वा. आणि त्यांनी 4 फटके मारले तरी मी त्यांचाच आहे. नाही मारले तरी त्यांचाच आहे. मारतात बी ते, तारतात बी तेच. त्यामुळं मला महाराज तुम्हाला सांगू का भाऊ, मला काय नाही भाऊ. मला महाराजांनी जी अक्कल दिली ना, माझ्या घरातली मुलं-बाळं आहेत ना, मला फॉलो करतात ना, माझ्या मुलांना कुठंच जायची गरज नाही. कारण ते बघतात, की महाराजांनी आमच्या बापाला कुठं ना कुठं आणून बसवलंय. हम्म. त्यामुळं मला माझ्या मुलांना काहीच सांगायची गरज नाही. माझी पोरं आहेत ना, अशी लय अभिमानानं बघतात माझ्याकडे. बरोबर. पण मी असं खरं सांगू भाऊ, मी तुझ्याकडे पहिल्यांदा आलोय आणि इथं बसलोय बोलतोय. पण मी कधीच कुणापाशी अशा गोष्टी लय शेअर करत नाही. हां, जेवढं चांगलं असेल ना, तेवढं आपण सांगतो. आणि बरोबर. महाराजांवरती आपली श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. बरोबर. कारण का? मा महाराजांकडे गेलं ना, तुम्ही असं हात जोडा हो, मस्त. तुमचे जे चांगलं करत राहा, चांगले कर्म महाराजांच्या चरणी अर्पण करायचे. बरोबर. तुमची दखल घेतात हो ते. तुम्ही चांगलं करा, वाईट करा, त्यांच्या चोपडीत सगळा हिशोब असतो. बरोबर. ते तुमचं कसं असतं, काही-काही लोकांच्या बघा अशा टॅबला फायली जायला उशीर हो, होतो. हो. तसं ते महाराज आहेत, ते बॉस आहेत. हो. त्यांच्या टॅबला लाखो करोडो भक्त आहेत. सगळ्यांच्या फायली येतात. हम्म. प्रत्येकाचा नंबर असतो. मग जेव्हा तुमचा नंबर येईल ना, तुमचा अख्खा बायोडाटा बाहेर काढतात आणि तुमचं तुम्हाला परत देतात. मग तुम्ही चांगले, म्हणून मी तुला सांगतो भाऊ, समोरच्या माणसाला दुःख, तळतळ एवढाच द्या, जेवढा तुम्ही सहन करू शकता तेवढाच द्यायचा. हम्म. तुम्ही जेवढं समोर देताल ना, हा जग आपला आरसा आहे. महाराज सगळं रिटर्न गिफ्ट आहे तुम्हाला. तुम्ही चांगलं वागताय, वाईट वागताय, आज नाही, उद्या नाही, 10 वर्षांनी महाराज कर्माचा फेरा असा फिरून येतो, उराव बसतो. ते फेडल्याशिवाय वर घेत नाहीत. खरंय. यमराज जर दारात उभा राहिला ना भाऊ, हम्म. चप्पल सुद्धा घालून देत नाही. उठ आणि चल, काय करणार? खरंय. मी तुला सांगू का भाऊ, मी इतकी माती खाल्ली आहे ना, मला माहित नाही पुढचा जन्म डुकराचा आहे का गाढवाचा आहे का कुत्र्याचा आहे. कारण इतकी माती खाल्ली आहे, त्यातनं मला तुला काय सांगू, मी काहीच सांगू शकत नाही. आता मी जे पाप केले ना, हे फक्त महाराजांना माहिती आहे आणि माझ्या आईला माहिती आहे, मला माहिती आहे. मी जेवढं मोठं पाप केलं ना महाराजांनी, तेवढंच मोठं मी महाराजांना म्हटलंय बघा, काटा माझा असा ठेवायचा म्हटलं. असा बी नको ना, असा बी नको. मी जेवढं पाप केलं ना, मला तेवढीच सेवा दिली पाहिजे. मग शंकर महाराज माझ्याकडून न कळता रोज 100 केळी वाटून घेतात. रोज. अरे बाप. आणि 8 वर्ष आलं. आज 8 वर्ष आलं. एकही दिवस चुकलेला नाहीये. आजच्या दिवसापर्यंत तुझ्या स्टुडिओमध्ये बसलोय भाऊ. तुझ्या स्टुडिओमध्ये बसलोय. आजपर्यंत माझी 1,98,000 2,98,900 काहीतरी केळी झालीत आत्तापर्यंतच्या. क्या बात. 2,00,000 आणि ह्या 8 वर्षामध्ये एकही दिवस न चुकता, म्हणजे मी हे महाराजांना धन्य मानतो, की मला एकही दिवस चुकवला नाही तुम्ही. आणि मी वा. अहंकार, मी माझी नजर खाली असते. माझं नाव चरण आहे. चरण का पडलं मला माहित नाही. का ठेवलं माहित नाही. मग ते माझे गुरु, मी त्यांचा चरण आहे. ह्या गोष्टीचं उत्तर शोधतोय मी, की माझं नाव चरण का आलं? तुम्ही मला हे काम का दिलं? हम्म. आणि माझा संकल्प त्यांनी जो दिलाय तो 11,00,000 केळीचा आहे. आणि 11,00,000 केळी माझी अजून 24 वर्षांनी पूर्ण होतील. 32 वर्षाचा संकल्प आहे. अरे बापरे. 32 वर्षामध्ये एकही दिवस न चुकता रोज 100 केळी वाटायची. घरातलं कुणीही मरू द्या. मी मेलो तर माझी बायको जाऊन वाटेल, बायको मेली तर पोरगं जाऊन वाटेल. पण एकही दिवस चुकवायचा नाही. अरे बाप. जी सेवा दिली ती एकही दिवस न चुकता. आता माझी आई गेली त्या दिवशी मला तिथे केळी वाटायला बसवलंच ना. मग माझ्या घरात सांगितलेले, मी जरी मेलो तरी माझी माहीत तिकडे ठेवायची, पण पहिली केळी वाटायची आणि मग माहीत केली न्यायचं मला. मशनात नेऊन जाळायचं. तोवर जाळायचं नाही. नाहीतर मग तुमचं सगळं केलेलं उलटं तुमच्यावर फिरेल. महाराजांच्या नादी लागलं ना महाराज, हे बघा, सेवा घेतली ना, चड्डी फिटस्तवर घ्यायची. नाहीतर महाराजांच्या नादी लागायचं नाही. महाराजांकडे लाखो करोडो भक्त आहेत. बरोबर. हे कोणालाही नाही दिले. मग आपल्याला दिले ना, आपण संयमानं मान खाली घालणे आणि आपल्याकडून जी सेवा झाली त्याच्यानंतर महाराजांचे हात जोडून निघून जाणे, की हे माझ्याकडून करून घेतलं. आणि ज्या दिवशी मी म्हणेल ना मी केले, त्या दिवशी आपल्या झिरो झालं. बुडावला बाळांनी घेतला. मीपणा आपल्या घरात ठेवायचा. हम्म. तिथं आले की भक्त खाली मान. मी मागे सांगितलं ना, भक्त असा असावा जो असून स्वतःचा नसावा. हम्म. भाऊ, आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलंय की देवीचा कार्यक्रम असेल तर लोकांच्या देवी अंगात येते. महाराजांच्या मठापाशी गेले की महाराज अंगात येतात. हा काय प्रकार काय नक्की? खरं सांगू तुला दादा, मी आहे ना, माझा पहिले असा विश्वास होता की असतं हे वगैरे. पण मी जसं मठात जायला लागलो ना, मला असं हळूहळू हळूहळू असं जाणवायला लागलं, अरे हे थोडं वेगवेगळं चाललंय.
आणि खरं सांगू भाऊ, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. ज्याची त्याची श्रद्धा त्याच्यापाशी. पण एक गोष्ट पहिली नमूद करून सांगतो भाऊ, शंकर महाराज आणि कुठलाही देव राहू द्या, देव एकच आहे. मी शंकर महाराजांना एकच देव मानतो. शंकर महाराज 1,00,000 व्होल्टेजची पॉवर आहे. किती? 1,00,000 व्होल्टेजची. माणूस अर्ध्या व्होल्टेजचा आहे. 1,00,000 व्होल्टेज अर्ध्या व्होल्टेजमध्ये बसत नाही. बरोबर. कधीच जळून जाईल. बरोबर. त्यामुळं देव कुणाच्या अंगात येतो हे माझा त्याच्यावरती विश्वास नाही. माझी महाराजांवरती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. असे बरेच महाराज भेटतील पुण्यामध्ये, इकडे-तिकडे भरपूर आहेत. आता कसं आहे कोणाचे नाव नाही घेत. मला लय महाराज माहिती आहेत. मी त्यांच्या वाऱ्याला बी उभं राहत नाही भाऊ. देव अंगात यायला देव कोण मोकळे नाहीयेत अंगात यायला. खरंय. मग तुमच्या अंगात शिवाजी महाराज का बरं येत नाहीत? बरोबर. भगतसिंग का नाहीत? हे देव नव्हते, पण देवापेक्षा कमी नव्हते शिवाजी महाराज. खरंय, अगदी खरंय. त्यांचे विचार का नाही अंगात येत? शिवाजी महाराज अंगात आले पाहिजे, भगतसिंग आले पाहिजे अंगामध्ये, सगळे आले पाहिजे ना अंगात. हे बी खरंय. देव तुमच्या अंगात सगळं सोडून तुमच्या अंगात यायला मोकळा आहे का देव? हम्म. मी तुला सांगतो भाऊ, तसलं अंगात आलं ना, इतका राग येतो ना, पण भाऊ कुणाच्या आपण भावनेशी खेळत नाही आणि आपल्याला कोणाला विरोधही नाही. तुमच्या आलं तुमच्या घरात, तुम्ही तुमचे नाचा, काही घेणं देणं नाही. हा, फक्त कोणी महाराजांच्या नावाचं भांडवल केलं ना, मला लय जण येतात, अरे तिथं एक माणूस आहे बघतो, येतो का? आपले प्रश्न तिथं जाऊन मांडायचे समाधी पुढं. तुम्ही 2 मिनिटं आहे ना डोळे मिटून थांबा महाराजांपुढं. महाराज तुमच्या आतमध्ये घ्या हो. बाहेर कुठं बघू शकता महाराजांना. तुम्ही आतमध्ये घ्या महाराजांना, तुमच्या हृदयात घ्या. 5 मिनिटं थांबा, स्वतःच्या अंतःकरणातला आवाज ऐका. मग महाराजांना प्रश्न विचारा. तुम्ही उठ-सूट कोणाकडे जाणार, ह्याच्या अंगात आलं, त्याच्या अंगात आलं आणि इथं शंकर महाराजांच्या अंगात येतं. शंकर महाराज कोणाच्याच अंगात येत नाहीत. शंकर महाराज अंगात आले असते ना, तर मठात कोणच गेलं नसतं. खरंय. मग प्रत्येकाच्या घरात एक शंकर महाराज तयार झाले असते. मग त्यामुळे शंकर महाराज कोणाच्या शंकर महाराजांवरती विश्वास इतका ठेवायचा ना भाऊ, आपल्यावर संकट येऊ द्या, टेन्शन महाराज घेणार. एवढा विश्वास आहे त्यांच्यावर. त्यामुळं अंगात हे सगळं खोटं आहे, धांदाड. हे अंधश्रद्धा पसरवायचं काम आहे. श्रद्धा असेल ना, हात जोडणे, नतमस्तक. तुमची वागताल तसं तुम्हाला जर वाटलं नाही देव नाही रिकामा नाहीये कुणाच्या अंगात आहे. मग त्यामुळे आपला त्याला विरोध आहे. मी कुणाच्या अंगात आलेलं तसलं बघायला अजिबात जात नाही भाऊ. भाऊ, गेली 8 वर्ष तुम्ही महाराजांची सेवा करताय. असा काही तुम्हाला एखादा चांगला अनुभव किंवा एखादा वाईट अनुभव आलाय का? तो आम्हाला शेअर करा तुम्ही. तर कसं आहे माहिती आहे विषय, आता मी जेव्हा प्यायचो ना दारू, तेव्हा मला रोज प्यायचो 2-3 क्वार्टर. आणि मग माझे जवळचे मित्र वगैरे, त्यांच्या आई वडील, प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटतं की आपल्या पोरांनी खाल्लं पिलं नाही पाहिजे. मग ते सगळे सारखे नाव ठेवायचे, अरे ते गोट्या संघ जाऊ नको, ते वाईट पोरगे पेते खाते, त्याच्या नादाला लागू नको. मग आमच्या आईला मागणं सांगायची, तुमचं पोरग लय पेते खाते, आमच्या पोरांना बी घेऊन जाते, हे ते. मग आमच्या आई आम्हाला आपले द्यायची शिव्या बिव्या घालायची. तेव्हा कुठं कळत होतं. पण तेव्हा ती लोक आपल्याला म्हणजे तुम्हाला कसं असतं माहिती का, एकदा तुमचं कर्तृत्व सिद्ध झालं ना, तुमचं रंग रूप काय सगळं विसरून जाते. तुमचं कसं असतं माहिती का, माझा अनुभव म्हणजे असा आहे की ज्या आया म्हणत होत्या ना, म्हणजे कुठल्या आईला आपण नाव नाही ठेवत, प्रत्येकाच्या आईला तसंच वाटतं. जे म्हणत होते ना, ह्याच्या संग फिरू नको, हा बेवडा आहे, खावडा आहे. ते नंतर काय झालं माहिती का, माझी दारू तर सुटली महाराजांमुळं. महाराजांना तर मी नमस्कारच करतोय. माझी सुटली. त्यांची पोरं माझ्यापेक्षा डबल प्यायला लागली. अरे वा. डबल प्यायला लागल्यानंतर त्यांच्या आया माझ्या घरी येऊन बसायला लागल्या आणि म्हणायला लागल्या, जरा आमच्या मुलाचं बघ जरा काहीतरी, लय प्यायला लागलाय. आता मी त्यांना हात जोडून एकच सांगितलंय, मला तर कुणी असं सांगितलं नाही. माझे सोडवणारा तिथं बसलाय दणकवडीत समाधी, तिथं जाऊन तुमचं सांगा काय आहे ते गारानं. बरोबर. कसं असतं माहिती का, तुमचा कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा होतो जोपर्यंत तुमची गरज असते. तुमचं ज्या दिवशी तुमची गरज संपती का, वेळात वेळ काढून तुमची निंदेची खिरापती ना घरोघरी वाटली जाते. मी जवळ न बघितले बाबा, जवळ तुमची गरज आहे ना तोवर तुमचा सोहळा लय भारी. मग तुझी गरज संपली, तुमची खिरापत घरात तशी वेळात वेळ काढून वाटते. त्यामुळे मी हे जवळ न बघितलेले. त्यामुळे महाराजांना माझं 100% सगळं महाराजांनाच जाते. कारण महाराजांनी आपल्याला उभं केले. भाऊ उद्या जरी मेलो ना, अजिबात फरक पडत नाही. आपण हसत हसत जाणार आहे. आणि आपलं चॅलेंज आहे, 8 वर्षात आपल्याला जेवढे जण भेटलेत ना, सगळ्यांना सांगितले, आम्ही ज्या दिवशी मरेल ना, सगळ्यांनी यायचं. जवळ झूम करून मोबाईलने फोटो काढायचा आपल्या चेहऱ्याचा. आपला चेहरा हसरा असेल मेल्यानंतर. कोणी तू बी येशील माझ्या मैत्रीला कधी मेलो तर तिथं एकदा माझा फोटो काढ, मग म्हणशील खरं झाला शंकर महाराज भेटले शेवटच्या 5 सेकंदात. कारण आपली तेवढीच फाईल आहे महाराजांकडे. मी काय नाही मागितलं.
फक्त तुमचं खरं रूप दाखवायचं. माझ्या ज्या दिवशी डोळे मिटायचे ना त्या दिवशी 2 मिनिटं का होईना तुमचं खरं रूप दाखवायचं, हे सांगायला मी नसणार. पण मला एकट्याला दाखवा तुमचं रूप. आणि ते रूप बघितलं आपल्या चेहऱ्यावर हास्य असेल, तेच हास्य आपल्या सोबत येणार आहे. क्या बात. आपलं चांगलं वागणं सगळं खाली राहणार आहे. आपलं सगळे महाराज वर घेऊन जाणार आहे. आणि तुला सांगू का भाऊ, आपलं साधं पुस्तक होतं. 90,000 रुपये पहिल्या दिवशी विक्री झाली. आणि मग ते 90,000 मी काय केलं माहिती का? सोलापूरमध्ये एक पाकर संकुल आहे. तिथं अनाथ मुलं सांभाळतात. शुभांगी बुवा म्हणून. त्या संकुलामध्ये मी 1,00,000 रुपये डोनेट केले ते पुस्तकातले. अच्छा. जाऊ काय करतो आपल्याला त्या पुस्तकाचे? ते 1,00,000 रुपये त्या लहान मुलांना देऊन टाकले. जाऊ दे म्हटलं, नको आपल्याला, हे आपले नाहीच आहेत पैसे. त्यामुळे आपण आहे ना देत राहावं. मी माझ्या दोन्ही हातावरती आहे ना परमनंट टॅटू आपल्या हातावर. देत राहा. हां, मग अरे आपण आलोय कशाला? द्यायलाच आलेलो आहे. घेऊन काहीच जाणार नाही. मी तर नाही जाणार घेऊन काय. मी आता कसं आहे माहिती आहे का? आता घर संसार आहे, बायका पोर आहेत. त्यामुळे मला थोडं चौकटीत राहावं लागतं. हां, बरोबर. मी जर एकदा वंड्या-संड्या एकटा असतो ना, सुसाट. आणि हे बघ, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. हा अधिकार फक्त पैशाला हो. बोलायचा. कुणालाच अधिकार नाहीये. तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. हं. आणि मी कसं आहे, माझं थोडं बंधनात असल्यामुळे, बायका पोरं असल्यामुळे मला थोडं पट्टीत राहून सेवा करावी लागते. नाहीतर मी असं एकटा असतो ना, मग लय सुसाट सुटला असतो. मग आपल्याला प्रश्न विचारतात ना घरातली बायका पोरं, की आपण अहो काय तुम्ही सगळंच लावलं काय धुळीला? त्यामुळं महाराज आणि शंकर महाराज आहेत ना भाऊ, आपल्या धंद्यात पार्टनर आहेत. हां. हां, त्यांना पार्टनर केले. तुम्ही भाऊ महाराजांना धंद्यात पार्टनर करून घ्या. तुमचा धंदा काय असेल बघा फक्त. क्या बात है. ते जर तुमच्या धंद्यात पार्टनर असतील तर तुमचा धंदा काय असेल? आपल्याला भले पैसे कमवायचे आशा नाही भाऊ. महाराज फक्त समाधानी ठेवा. अपेक्षा आयुष्यभर संपत नाहीत. रोज नवीन-नवीन अपेक्षित. समाधानी ठेवा. आणि महाराज आपल्याला रोज समाधानी ठेवतात. आणि किती जरी दुःख असले ना भाऊ माझ्या मनामध्ये, मी चेहरा हसरा ठेवतो. कारण का माहिती का? जग तुमचं मन नाही बघत, चेहरा बघतं. तुम्ही सगळी दुनियादारी बाहेर करा, जग उलटं-पालटं. पण घरात गेले ना, एक मोठं विशाल हृदय घेऊन जायचं. आणि आपली बायका पोरं असतात. मी किती दुःखी असलो ना बाहेर, कधी एखाद्या टेन्शनमध्ये, मी माझ्या घरात बायका मुलांसमोर गेलो ना, असा हसरा जातो. कारण आपलं पडलेलं तोंड बघून आहे ना, त्यांची बी तोंड पडतात. बरोबर. आपल्याला किती दुःख असलं तरी आपण आपल्या घरच्यांसाठी आनंदी राहायचं असतं. आणि घरातल्या मोठ्या माणसाचं हेच कर्तव्य असतं. खरं. सगळं आता आमच्या आई गेल्यामुळे आमच्यावरती जबाबदारी आहे. मग आता आम्ही आईला त्रास देत होतो. आता आम्ही कुणाला देणार आहे? आता सणच करावं लागतं ना. आणि माझा मोठा भाऊ माझ्या बापासमान आहे. मला मुलासमान धरतो. तर त्याच्या मुलांना जेवढं जीव लावत नाही ना, तेवढा मला जीव लावतो माझा मोठा भाऊ. त्यामुळे मला आई गेल्याची कधीच कमतरता नाही वाटली. कारण माझ्या भावाने मला सांभाळलं. आईप्रमाणेच जीव लावला, सांभाळलं. त्यामुळे मला माझा भाऊ, महाराजांनंतर मला माझा भाऊ आहे. बाकी मग महाराजांवरती आपलं. आणि मला एक सांगायचं तुला सांगू भाऊ, मठामध्ये इतकी भक्त आहेत ना, इतकी पोरं आहेत ना, शंकर महाराजांच्या भक्त आचार-विचार आचरणात आणले पाहिजे. या महाराजांच्या मठात येतायत लोकं, खरंच चांगली गोष्ट आहे. पण महाराजांकडून काहीतरी शिकलं पाहिजे. नुसती येऊन गर्दी करून फायदा नाही. आणि माझं एक ना, खरं सांगू का भाऊ, गुरुवार, सोमवार आपल्या इथं आहे ना मठापाशी इतकी गर्दी होती ना, की आता महाराज मठातनं उद्या चाललेत दुसरीकडं. इतर दिवशी इतकं मोकळं असतं. माझं सांगणं काय आहे माहिती का? आज प्रकट दिन आहे ना, आपण मठाच्या बाजूला जेवढे आम्ही लोकं राहतो का, आम्ही आज खरं मठाकडे गेलं नाही पाहिजे. काय आहे माहिती का? तो एक अनुभव झाला. आणि माझा दुसरा अनुभव असा आहे, मी बऱ्याच लोकांना अशी आपण गपचूप मदत केली हां, बऱ्याच. त्या लोकांना त्याची किंमत नाही राहिली. म्हणजे तुम्हाला एक सांगायचा उद्देश कसा आहे माहिती का तुम्हाला? ताटातलं नाही, नशिबातलं बी द्यायची तयारी ठेवायची भाऊ. ताटातलं नाही, पण नशिबातलं बी द्यायची तयारी ठेवायची. फक्त आपण ज्याला देतोय ना, त्याला त्याची कदर असली पाहिजे. नाहीतर तुमचं सोनं आहे ना, सोनं सुद्धा माती होतं महाराज. मी अनुभव घेतलेला आहे. तुमच्याकडं तुम्ही ज्याला देताय ना, त्याला फक्त कदर असली पाहिजे त्या गोष्टीची. नाहीतर तुमचं सोनं सुद्धा माती आहे त्याच्यापुढं. त्यामुळे मी हे जवळनं बघितलेलं आहे. आपण ज्यांच्यासाठी करतो ना, त्याला त्या गोष्टीची किंमत असली पाहिजे. नाही, पण झालतं काय असं? झालं म्हणजे असे बरेच प्रकार आहेत, की आपण त्यांना कधी काळी मदत केली. पण त्यांनी नंतर आपली रिटर्न गिफ्ट म्हणजे हेच, ते म्हणतात ना, जिंदगी तमाशा बन जाती, तब भीड़ में ताली बजाने वाले अक्सर अपने होते. तसलं काम झालं.
जेव्हा आपला तमाशा चालू होतो ना, गर्दीत आपलीच माणसं टाळ्या वाजवत असतात, बरोबर. की बरं झालं ह्याचा तमाशा झाला. आणि तुम्हाला माहिती आहे का तुमचं चांगलं आहे ना, कवाच आणि कसं म्हणतो ना, "अरे, तू भेटला, तुझं आत्ताच नाव काढलं." ते काय चाललेलं असतं माहिती आहे का, ह्याचं वाटोळं कधी होतं हे चाललेलं असतं. हां. आणि भेटले का म्हणतात, "अरे, तुझं आत्ताच नाव 100 वर्ष आयुष्य केलं." आणि खरंय, आधी खरंय. आपली सगळी कार्यक्रम चाललेला असतो. हं. त्यामुळं मी आहे ना भाऊ, मी माझ्या कर्मावरती विश्वास ठेवतो आणि महाराज आहेत ना, तुला सांगू का भाऊ, तुमचं कर्म बघतात, तुमची भक्ती बघत नाही, तुमचा शोध एका अजिबात बघत नाहीत. तुम्ही केलं काय ह्याचा हिशोब असतो. आता हं. तुम्हाला सगळ्यांनी वाचले, मी बी वाचलेले. रावण महादेवाचा मोठा भक्त होता. बरोबर, सगळे वेद-फेद सगळा केवढा मोठा होता तो. बरोबर. मेला त्याच्या कर्मानेच मेला ना. हो. रावणासारखी भक्ती आहे का कुणाची? खरंय. मेला कर्मानेच ना. मग बरोबर. तुमचा हिशोब कुठला काढला? भक्तीचा का कर्माचा काढला? हं. काही करा पण कर्माला घाबरा बाबा. हं. कर्म आहे ना असा फेरा आहे ना, आज ना उद्या परत फिरून आपल्यापाशी येतो. खरंय. मी त्यामुळे ना भाऊ कुठलीही गोष्ट चुकीची करताना 5 मिनिटं डोळे मिटतो, की आपण ती गोष्ट जर केली, तेवढं सहन करायची ताकद आहे का आपल्यात पहिले बघायचं, मग ती चुकीची गोष्ट करायची. खरंय. हां. तुम्ही जेवढं चुकीचं वागाल ना, तेवढं सहन करायची बी ताकद ठेवायची भरात. कारण हं. ते रिटर्न गिफ्ट असतं तुम्हाला. बरोबर. आज नाही उद्या ते फिरून चांगलं करा. हा जग आरसा आहे महाराज. तुम्ही कसंही वाकडं-तिकडं बघा. तुम्हीच दिसणार आहे, तिसरं कोणी दिसणार नाही. त्यामुळं मी कर्माला लय घाबरतो बाबा. आमच्या घरात आम्ही सांगितलंय फक्त सगळ्यांना, कर्म चांगले ठेवायचे. मी तुला सांगतो महाराजांना तुझं आम्ही घरात अडचण-फिडचण असली ना, अजिबात पाळत नाही. हे महाराजांनी अजून आम्हाला काय असं की नाही का अडचण असली आता हात नाही लाव, इथं नका हात लाव, तिथं नका हात लाव. मी ते अजिबात पाळत नाही. आम्ही सगळीकडे हात लावतो. आणि काहीच झालं नाही. मग आपली तर भरभराटच झाली बाबा. बरोबर. तुमचं कसं असतं माहिती आहे का? आता मी तिथं नवीन घरात राहायला गेलो ना, तर एक हे आणलं होतं. काय म्हणतात ते वास्तुदोषवाले. जागा घेतली आम्ही, पैसे दिले आम्ही. हं. पैसे देऊन जागा घेतली आणि ती थोडी जागा वाकडी होती. बरं. आणि ते वास्तुदोषवाला आणला माणूस. तो मला म्हटला माझ्या भावाला म्हटलं ₹25,000 द्या, वास्तुदोष काढून देतो. अजून एक आणला, तो म्हटला 40,000 द्या, वास्तुदोष काढून देतो. बरं ठीक आहे. जागा तर वाकडीच आहे. हो. तुम्ही वास्तुदोष कशा काढणार मला सांगा? बरोबर ना. मी ते अजिबात पाळत नाही भाऊ. मग मी माझ्या भावाला साईडला घेतलं. त्याला सांगितलं, "भाऊ, जागा वाकडी राहू दे, घर वाकडं राहू दे, आतमध्ये राहणारा सरळ पाहिजे. बरोबर आहे अगदी. तुमची जागा राहू दे ना वाकडी. तुमचे विचार जर सरळ असतील, चांगले असतील, तर तुम्हाला कुठं या जगात हात दाखवायची गरज नाहीये. खरंय. म्हणजे तुम्हाला 40,000 दिल्यावर माझ्या घरातला वास्तुदोष जाणार का? हां? खरंय, खरंय. आम्ही जर घरात चांगले राहिलो, चांगल्या एका विचाराने राहिलो, तर कशाला आमच्या घरात वास्तुदोष येईल? बरोबर. आपल्या वागण्यात आणि चालण्यात, बोलण्यात सगळा दोष आहे. वास्तुदोषचा काहीच संबंध नाही. हं. त्यावेळेला लोकांना झोपड्यात राहतात, रोडवर राहतात, त्यांनी काय करावं रे? हं. बरोबर आहे. त्यामुळे आपण की भाऊ आपला इतका कर्मावरती विश्वास आहे ना, कर्म, कर्म. बाकी काय नाही. शंकर महाराजांनी फक्त आपल्याला माणसात आणलं भाऊ. नाहीतर गाढव तर गाढवच होतो मी. मी भाऊ ज्या दिवशी डोळे मिटल, मरल आता मरायला लागला ह्याला 2 मिनिटं राहिलेत आणि कुणी असं हलवून विचारलं ना, "तू कोण होता?" तरी मी सांगेल मी गाढव होतो. मला माणसात त्यांनी आणलं. कारण आपल्याला काहीच कळत नव्हतं. माणूस, बाई, पोरगं कोणीच काहीच कळत नव्हतं. इतकं हलकट. खरंच मी त्यामुळे ना, मी काय सांगितलं मी मी स्वतःला हलकट सांगतोय ना, विचार कर मी काय केलं असेल? खरंय. ते फक्त त्यांनाच माहिती आहे. मग मी काय केले? मग माझ्याकडून का 11 लाख केळीचं काम घेतले तू विचार कर. मला 8 वर्ष झालं कुठं बाहेर जाऊन दिलं नाही अजून. आणि मी अजून 24 वर्ष जाणार नाहीये. बापरे! माझ्या बायका मुलांना बी त्यामागचा त्याग आहे. माझी बायको, पोरं म्हटली, "आम्ही तुमच्यासाठी थांबू आता. 24 वर्षानं राहिली, कोण आम्ही सगळे एकत्र राहिलो तर जाऊ फिरायला. कोण कमी जास्त झालं तरी जाऊ फिरायला." अरे बाप! हे आम्ही देवापुढे तसलं काहीच मागत नाही. आमचं ज्या दिवशी मरण असेल त्या दिवशी आम्हाला द्या. आमची तक्रार नाही. आणि माझ्या घरात मी सांगितलेले, मी ज्या दिवशी मरेल त्या दिवशी महाराजांपाशी भांडी वाजवत जाऊ नका, की माझ्या नवऱ्याने, माझ्या बापाने, माझ्या भावाने तुमच्या दारात एवढी किळी वाटली, मग त्याला काय न्याला तुम्ही? तर तसलं नाही. जोपर्यंत आत्तापर्यंत जेवढा जागलाय, ते महाराजांमुळे जागलाय. आमचा नवरा, माझा भाऊ, माझा बाप हे सगळे दिवस वनप म्हणून जगतोय. खरंय. नाहीतर आपली माती 2017 लाच झाली होती भाऊ. त्यामुळं महाराजांकडे माझी कुठलीच तक्रार नाही. मी महाराजांना काही मागत नाही.
महाराज आपल्याला देतात. का मागायचं? खरंय. लेकरूला रडायला लागले की आईला कळतं त्याला हम्म. काय पाहिजे. त्यामुळे कोणाला सांगायची गरज नाही. अगदी बरोबर. भाऊ, तुम्ही शंकर महाराजांचे एवढे मोठे भक्त आहे. आज 30 तारीख शंकर महाराजांचा प्रकट दिन आणि तुम्ही तिथं नसून तुम्ही इथं आमच्या स्टुडिओला आज इंटरव्ह्यू देताय. खरं तर तुम्ही तिथं पाहिजे. कसं आहे माहिती आहे का भाऊ, माझ्यासाठी ना भाऊ रोज शंकर महाराज प्रकट दिन आहे माझ्यासाठी तरी हम्म. रोज. आणि कसं असतं माहिती आहे का, आज प्रकट दिन आहे ना, आपल्या ज्या मठाच्या बाजूला म्हणा पुण्यामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांनी खरं माझं आहे ना वैयक्तिक मत आहे, हम्म. कुणाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, जायचा का नाही, जावा, सगळ्यांनी जावा, काही अडचण नाही. पण आपण जवळ असतो, आज आपण तिथं जाऊन गर्दी करायची नाही, कारण आज ऑल महाराष्ट्रातनं लोक येतात. बरोबर. त्यांना जाऊ द्या ना आज आतमध्ये. आपण तिथंच असतो, उद्या येऊ की. महाराज कुठं काय पळून चाललेत काय? महाराज समाधीवरतीच आहेत, समाधीमध्येच आहेत. खरंय. त्यामुळं आज बाहेरच्या लोक जे महाराष्ट्रातनं लोक आली त्यांना जाऊ द्या आतमध्ये, त्यांना पाया पडू द्या, त्यांना त्यांचे मार्गस्थ करा. त्यांना लांब जायचं असतं. उगाच आपण जवळ राहतो ना आपणच तिथे गर्दी करायची. मला लय राग येतो. आमच्या घरातली माझी बायको आहे ना मला म्हटली, काय पास फीस भेटेल का जायला? मी म्हटलं पास नाही, तुला फुकट बी नाही आणि कशी बी नाही सोडणार म्हटलं. तुला जायचं असेल तर उद्या परवा जा. मोकळं असतं तेव्हा कुणी जात नाही. म्हणजे तुम्ही कसं असतं माहिती का देवाचं, शंकर महाराजांचं, तुम्ही चांगल्या वेळेत आहे ना त्यांना लक्षात ठेवायचं असतं. वाईट वेळात ते आपोआप तुमच्या जवळ येतात. क्या बात आहे. खरंय. तुम्ही उगाच तिथं जाऊन गर्दी करणार काय? महाराज उद्या चाललेत काय तिथं दुसरीकडे? उद्या आहेत तिथं, परवा बी तिथे. आपण गेलं तरी महाराज तिथंच आहे. माझं खरं सांगणं काय आहे माहिती का, आपल्या पुण्यातल्या लोकांनी ना अशा काही दिवशी जरा गर्दी कमी करायची, बाहेरच्या लोकांना जाऊ द्या ना, इतर दिवशी जावा ना. असं त्याच दिवशी गेलं असं पाहायला काही नाही, एवढा विषय नाही. मी माझं वैयक्तिक मध्ये, बरोबर. कुणाला ज्याला जायचं त्यांनी जावा. आपण कुणाला अडवत नाही. मी फक्त माझं वैयक्तिक सांगितलं, कारण मी माझ्या बायकोला जात नाही, मीच नेणार नाही तिला, अजिबात नेणार नाही. बाहेरच्या लोकांना जाऊ द्या ना आज. ते शंकर महाराज सगळ्या भक्तांचं ऐकतात, सगळ्यांना प्रचिती देतात आणि सगळ्यांचं कल्याण करतात शंकर महाराज. आणि शंकर महाराज तुम्हाला सांगू का, अजूनही फिरतात हा, फक्त वेगवेगळ्या रूपात. आता ज्याला ज्याला जसे जसे भेटतात तसे तसे ते वेगवेगळे सांगतात. आणि शंकर महाराज एकच आहेत तिथं आणि इथं हृदयात, बाकी कुठं शोधायला जायचं नाही. त्यामुळं शंकर महाराज म्हणतात सब कुछ तेरा कुछ नाही मेरा. महाराजांचं आपण हेच वाक्य फॉलो केले, देत राहणे. आपली जेव्हा वेळ येईल तेव्हा ते महाराज तुम्हाला काढून देते, हे बाळा तुझे. उगाच तुम्ही त्यात तोंड घालायचं, ते तुमच्या आवकाच्या बाहेरचं देतच नाहीत महाराज. आणि महाराज तुमची लायकी बघून देतात. सगळ्यांना सगळं देत नाहीत महाराज. तुम्ही त्या पात्रतेत बसला, त्या लाईनीत बसला तर देतात महाराज. बरोबर. असे काही महाराज देत नाहीत. महाराज रागिष्ट आहेत. द्यायला पाहिजे ना वेटिंगला थांबवतात, असं लगेच देत नाहीत महाराज. माझा अनुभव आहे. गेल्या गेल्या तर कोणाला काहीच देत नाहीत महाराज. बरोबर. पहिलं मागचा पुढचा सगळा बायोडाटा काढतात, बघतात त्याचं काय काय आहे, तेवढं घेतात बघून मग देतात. महाराजांपाशी तशी सुट्टी नाहीये. हा फक्त महाराजांपाशी एक समाधान आहे की महाराज माफ करतात हा. फक्त परत चुकायचं नाही. क्या बात. चुकलं की मागचं सगळं बाहेर काढून परत 10 वर्ष मागं नेऊन बसवतात. सापशिडीचा खेळ. अरे बाप. मग काय, तुम्हाला एकदा माफ केलंय ना, चांगल्या मार्गाने राहा. माती खाल्ली 10 वर्ष मागं नेऊन बसवतात. सापशिडीत कसं डायरेक्ट वरनं खाली बस माग, परत तिथनं सुरुवात करायची. त्यामुळं महाराजांपाशी फक्त कर्माला घाबरायचं. आपण फक्त कर्मावरती बाबा, दुसरं काय नाही. भाऊ, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आले. स्टुडिओमध्ये तुमची मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या, त्याबद्दल आमच्या टीमकडनं तुमचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. तुमचं पण आभार, कारण माझ्यासारख्या मुलाला तुम्ही इथं आणून माझं मनोगत व्यक्त करून घेतलं, त्याबद्दल तुमच्या टीमचे तुमचे आभार.